एष सुरासुरमणुसिन्धवन्दिदं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तित्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतिथ्ययरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेयनानदंसन चरित तव वीर्यायारे ते ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि अवट्टन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चार्हन्ताणं सिद्धाणं तहनं गणहराणम् अज्झावयवगाणं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाणा समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निर्वाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांगो श्रुत देवी की जय. प्रवचन सार ग्रंथ आपण बघतो आहे आणि गाथा नंबर 36 आपण बघत होतो. आणि या गाथेमध्ये आचार्यांनी हे प्रतिपादन केलं की आत्मा हा स्वप्रकाशक आणि परप्रकाशक पण आहे. आत्म्यामध्ये उत्पत्ती क्रिया होऊ शकत नाही ही गोष्ट सिद्ध आहे. याचा अर्थ पर्यायीतून पर्यायीचा जन्म होऊ शकत नाही, परंतु आत्मपर्याय जी आहे ही स्वतःची स्वतःला जाणू शकते आणि पराला देखील जाणू शकते. अशा प्रकारे स्वपर प्रकाशपणा हा आत्मद्रव्यामध्ये घटित होऊ शकतो. ही गोष्ट आपण बघितलेली होती आणि प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला होता की आत्म्याला द्रव्याची ज्ञान रूपता आणि द्रव्यांना आत्म्याची ज्ञेय रूपता कशी काय घटित होऊ शकते. या प्रश्नावर आपण येऊन ठेपलेलो होतो की आत्म्याला द्रव्याची ज्ञान रूपता म्हणजे ज्ञेयभूत द्रव्य हे ज्ञानाचं निमित्त आहे. हे कसं काय घटित होऊ शकतं किंवा आत्मा सर्व द्रव्यांना जाणतो आणि द्रव्य आत्म्याकरवी जाणण्यात येतात, ही गोष्ट कशी काय सिद्ध होऊ शकते. हा प्रश्न मूळ ग्रंथामध्ये अमृतचंद्र आचार्यांनी उपस्थित केलेला आहे आणि याचं उत्तर देताना सांगितलं की ते द्रव्य म्हणजे सर्वच द्रव्य हे पर्यायींनी सहित आहे. त्याच्यामध्ये प्रतिसमयी परिणाम होतच असतात आणि म्हणून हे सर्व काही व्यवस्थितरित्या सुघटित देखील होतं. आत्मा आणि द्रव्य आपापल्या पर्यायांसह संबंधित आहे. म्हणजे ज्ञेयभूत द्रव्य हे ज्ञानाचं निमित्त आहे आणि ज्ञान ज्ञेयाला जाणतं आणि ज्ञेय ज्ञानात झळकतात. अशा तऱ्हेचा निमित्त नैमित्तिक संबंध असल्यामुळे ही गोष्ट त्या ठिकाणी निराबाध रीतीने सिद्ध होते. आत्म्याची परिणती या दृष्टीतून निराबाध रूपाने प्रगट होते आणि ज्ञानाच्या आश्रयाने द्रव्याची ज्ञेयाकार रूपाने परिणती देखील सहज त्या ठिकाणी संभवनीय आहे. भावार्थामध्ये विशेष खुलासा आहे की आत्मा ज्ञानच आहे. ज्ञान म्हणा आत्मा म्हणा एकार्थवाची आहे. ज्ञान म्हणजेच आत्मा आणि ज्ञेय हे स्वपरभेद रूपाने दोन प्रकारचे आहे. जाणणार ज्ञान परज्ञेयाला जाणते समयी स्वतःलाही तेव्हाच जाणतं. म्हणजे युगपत स्वला जाणत असताना पराला जाणण्याची अशी अलौकिक शक्ती ज्ञानामध्ये विद्यमान आहे. ज्याप्रमाणे नट आपल्या खांद्यावर चढू शकत नाही. इथे एक प्रश्न सहज उपस्थित होतो की आत्मा स्वतःला जाणतो हे अशक्य आहे असं जर म्हटलं तर त्यासाठी उदाहरण दिलं
की ज्याप्रमाणे नट आपल्याच खांद्यावर चढू शकत नाही, त्याप्रमाणे ज्ञान स्वतःला जाणू शकत नाही. अशा प्रकारची जर शंका जर कुणाच्या मनात आली असेल तर ते योग्य नाही. कोणतीही क्रिया ही स्वतःतून उत्पन्न होते यामध्ये तर विरोध आहे. याला उत्पत्ती क्रिया असं नाव दिलेलं आहे, कारण पर्याय पर्यायीला जन्म देत नाही. पर्यायीतून पर्यायाची उत्पत्ती होत नाही, परंतु द्रव्यातून क्रियेची उत्पत्ती होते. जाणण्याच्या क्रियेची उत्पत्ती मात्र दोन्ही स्वलाही जाणतं आणि परालाही जाणतं, त्या ठिकाणी असा विरोध नाही. आणि म्हणून जाणन क्रिया ही या ठिकाणी स्व पर प्रकाशक अशा प्रकारची आहे. ती स्वतःही जाणतं आणि पराला देखील जाणतं. हाच भाव आपण साध्या शब्दांमध्ये जर आपल्याला बघायचा असेल तर लक्षात घ्या, कोणतीही पर्याय म्हणजे द्रव्याची अवस्था ही स्वतःमधून उत्पन्न होत नाही. म्हणजे पर्यायी मधून पर्यायाचा जन्म होऊ शकत नाही. पर्याय स्वतःमधून उत्पन्न होऊ शकत नाही. एक पर्याय नष्ट होणार, त्यानंतर दुसरी पर्याय उत्पन्न होणार. पण ती उत्पन्न होत असताना द्रव्याच्या आश्रयाने ती द्रव्यात उत्पन्न होते. कारण जर द्रव्याच्या आश्रयाशिवाय पर्याय उत्पन्न होऊ लागली तर कुठल्याही वस्तूतून कुठलीही अवस्था निर्माण होईल, त्याचा आधार तो योग्य उरणार नाही. कदाचित पाण्याशिवाय लाटांची निर्मिती दिसू शकेल, पण असं असंभवनीय आहे. आणि म्हणून द्रव्याचा पर्यायीला कोणता तरी आधार त्या ठिकाणी असला पाहिजे. अशाच प्रकारे ज्ञान पर्याय देखील स्वतःमधून उत्पन्न होत नाही. ती आत्मद्रव्यातून उत्पन्न होते आणि ते योग्यच आहे. ज्ञान पर्याय स्वतःतून ज्ञात होऊ शकत नाही, ही गोष्ट मात्र योग्य नाही. आत्मद्रव्यातून उत्पन्न होणारी जी ज्ञान पर्याय आहे ती स्वतःकडून ज्ञात होऊ शकते, जाणल्या जाऊ शकते. आणि म्हणून ज्ञान परप्रकाशक आहे, त्याप्रमाणे स्वप्रकाशकही आहे. उदाहरण दिलं आहे, ज्याप्रमाणे दीपकाच्या आधारे उत्पन्न होणारा प्रकाश पर्याय स्वपराला प्रकाशित करतो, त्याप्रमाणे आत्म्याच्या आधारे उत्पन्न होणारी ज्ञान पर्याय स्व आणि पराला जाणते. हे अनुभव सिद्ध आहे आणि ज्ञान स्वतःला देखील जाणतं. एका समयाच्या परिणामाच्या क्रियेतून दुसऱ्या समयाच्या परिणामाची क्रिया होत नाही. ज्ञान पर्याय ग्रहण आणि त्याग यांनी रहित आहे आणि श्रुत उपाधी यांनी देखील रहित आहे. पण पर्यायातून पर्याय उत्पन्न होत नाही असं मात्र. पर्यायातून पर्यायाची उत्पत्ती होत नाही. न्यायक परिणमतो असे म्हटले जाते, पण पर्याय परिणमते असं म्हटल्या जात नाही. म्हणजे त्रिकाली ध्रुवाच्या आश्रयाने पर्यायाची उत्पत्ती होते. म्हणून उत्पत्ती क्रिया त्या ठिकाणी संभवनीय नाही. परंतु ज्ञान पर्यायीने स्वला जाणले तर त्यामध्ये मात्र विरोध असणार नाही. ज्ञान पर्यायीच्या परिणमनातून नवीन दुसरे परिणमन होत नाही, परंतु आपली ज्ञान पर्याय स्वतःला आपल्याला जाणते. प्रत्येक समयाच्या श्रुतज्ञानाची पर्याय आत्म्याच्या अवलंबनाने प्रगट झालेली असते आणि ती स्वपर प्रकाशक आहे. या ठिकाणी एक गोष्ट या गाथेच्या अनुषंगाने सांगितली की सर्व द्रव्यांच्या त्रिकालवर्ती पर्याय ज्ञेय आहे, म्हणजे जाणल्या जाऊ शकतात.
पहिली गोष्ट या गाथेतून सिद्ध केली असेल आणि सारांश जरी लक्षात आला तरी गाथेची थीम आपल्याला समजू शकते. पहिली गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी की सर्व द्रव्यांच्या म्हणजे चेतन असेल किंवा अचेतन म्हणजे साही द्रव्यांच्या त्रिकालवर्ती पर्यायी ज्ञानाचा विषय बनू शकतो, जाणल्या जाऊ शकतो. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. दुसरी, ज्ञान किंवा आत्मा हा स्वपरप्रकाशक आहे. म्हणजे आत्मा परप्रकाशक नसता, स्वपरप्रकाशक नसता तर मग ज्ञेयाचे स्व आणि पर असे भेद केले गेले नसते. म्हणून आत्मा जो आहे हा परपदार्थाला तो जाणतो, पण त्याला जाणणारा जो आपला आत्मा आहे त्याला देखील हा जाणत असतो. आत्म्याला सोडून अन्य सर्व पदार्थ आपल्या करता फक्त ज्ञेय आहे, परंतु आमचा आत्मा मात्र स्वतःसाठी ज्ञायक आहे आणि ज्ञेय देखील असणार आहे. अशा प्रकारे आत्म्यामध्ये ज्ञेयपणा आणि ज्ञायकपणा अशी दोन्ही वैशिष्ट्ये युगपद विद्यमान आहे. आणि तिसरी गोष्ट, ज्ञान पर्याय स्वतःमधून उत्पन्न होत नाही. एका पर्यायीतून दुसरी पर्याय उत्पन्न होत नाही, परंतु परद्रव्याला ती जाणण्याला समर्थ आहे, त्याचप्रमाणे ती स्वला जाणण्याला पण समर्थ आहे, कारण ती स्व परप्रकाशक आहे. या गोष्टी या गाथेच्या अनुषंगाने सिद्ध केल्या गेल्या. या 36व्या गाथेचा जर आपल्याला प्रयोग बघायचा असेल तर जगामध्ये सर्व काही ज्ञेय किंवा द्रव्य हे आपल्या स्वभावाने विद्यमान आहे आणि त्यांच्या पर्यायी देखील त्यांच्या अस्तित्वाने रचित आहे. त्याच्यामध्ये आम्ही कुणीही काहीही फेरफार करू शकत नाही. हे सहज ज्ञेय आहे आणि ते स्वतःला सहज ज्ञान रूपाने आम्हाला अनुभवायचं आहे. आमच्या ज्ञानाचा विषय जे ज्ञेय बनतील ते बनो, परंतु आम्हाला मात्र अट्टहासपूर्वक ज्ञेयाच्या मागे लागून ज्ञेयामध्ये अडकायचं नाही. तो सहज असा ज्ञेय ज्ञायक संबंध असणार आहे. यामधून आम्हाला आमच्या आत्मतत्वाकडेच बघायचं आहे, कारण आमचा आत्मा देखील आम्हाला जाणण्या योग्य आहे. ज्याच्याकडे कधी आम्ही बघितलं नाही, आज तागायत पर्यंत पराला जाणण्याचाच आमचा विकल्प राहिला, पण पराला जाणणारं आमचं जे स्वतत्व आहे, आमचा जो ज्ञायक स्वभाव आहे, आमचं जे ज्ञान तत्व आहे, जे आम्ही स्वयं आहो, याला जाणण्याचा मात्र कधीही त्या ठिकाणी प्रयत्न केला गेला नाही. म्हणून या गाथेच्या अनुषंगाने आम्ही निरंतर स्वला जाणण्याचा पुरुषार्थ आमच्या जीवनात घटित व्हायला पाहिजे. अशा तऱ्हेची ही गाथा आपण बघितली. आता या गाथेमध्ये, येणाऱ्या गाथेमध्ये सर्व द्रव्यांच्या पर्यायी जे आहे, द्रव्यांच्या पर्यायी कशा होणार आहे तर भूतकाळामध्ये अनंत पर्यायी झालेले आहे, वर्तमान काळामध्ये पर्याय एक असणार आहे आणि भविष्य काळामध्ये देखील अनंत पर्यायी द्रव्यामध्ये होणार आहे. हे सर्व पदार्थ, हे सर्व पर्यायी म्हणजे त्रिकालवर्ती द्रव्य हे ज्ञानाचा ज्ञेय आहेत. सर्व द्रव्यांच्या भूतकालीन आणि भविष्यकालीन पर्याय देखील सर्वज्ञ भगवंतांच्या ज्ञानात वर्तमान काळ पर्यायांप्रमाणे विद्यमान आहे. ही गोष्ट या गाथेमध्ये सिद्ध करणार आहे. भूतकालीन अनंत पर्यायी द्रव्याच्या होऊन गेलेले आहे, भविष्यामध्ये देखील अनंत पर्यायी होणार आहे आणि वर्तमानामध्ये एक पर्याय होणार आहे. अशा या द्रव्यांनी सहित असं हे अस्तित्व आहे. या अनंत पर्यायी सर्वज्ञ भगवंतांच्या ज्ञानामध्ये मात्र वर्तमान कालवत त्या ठिकाणी असणार आहे, तात्कालिक रूपाने विद्यमान असणार आहे. अशा प्रकारची गोष्ट
या गाथेमध्ये सिद्ध करणार आहे. गाथा 37 नंबरची बघा. तत्कालिगेव सव्वे सदसभूदा हि पज्जया तासिं वट्टन्ते ते नाणे विशेषतो दव्वजादीनं. तत्कालिगेव सव्वे सदसभूदा हि पज्जया तासिं वट्टन्ते ते नाणे विशेषदो दव्वजादीनं. हि तासिम दव्वजादीनं, निश्चयाने त्या सर्व द्रव्यांचे सव्वे सदसभूता पज्जया, सर्व सद्भूत पर्याय. सद्भूत पर्याय याचा अर्थ वर्तमान पर्याय, आणि असद्भूत पर्याय म्हणजे अविद्यमान पर्याय. अविद्यमान पर्यायीमध्ये भूतकालीन पर्यायी घ्यायच्या आणि भविष्यकालीन पर्यायी घ्यायच्या. या तत्कालिकेव, तात्कालिक वर्तमान पर्यायाप्रमाणे नाने विशेषदो वट्टन्ते, ज्ञानामध्ये विशेष रूपाने त्या ठिकाणी प्रतिभासित होतात. म्हणजे जरी भूतकाळामधल्या पर्यायी होऊन गेलेले आहे, भविष्य काळात अनंत अनंत पर्यायी होणार आहे, तरीही त्यांचं ज्ञान असं सर्वव्यापी असणार आहे की त्यांच्या त्या ज्ञानाच्या पर्यायीमध्ये या त्रिकालवर्ती सर्व पर्यायी युगपत प्रतिभासित होतात. एकाच समयात त्यांच्या ज्ञानाचा ज्ञेय बनतात, त्यांच्या ज्ञानामध्ये जाणल्या जातात. अशा तऱ्हेची ही गोष्ट या गाथेत सिद्ध करणार आहे. गाथेचा भावार्थ बघा. अमृतचंद्र आचार्यांची टीका मराठीमध्ये. संपूर्ण द्रव्य समूहांच्या पर्यायांची उत्पत्ती तीन कालाने मर्यादित असल्याने, तीन कालाने मर्यादित असल्याने अर्थात भूतकालीन, भविष्यकालीन आणि वर्तमानकालीन. आणि द्रव्य किती तर 6 द्रव्य जाती रूपाने आपण अनुभवू शकतो. आणि जर संख्या अपेक्षेने बघितलं तर अनंत अनंत यांची संख्या आहे. जीव राशीच अनंत अनंत आहे, त्याच्या अनंतपट पुद्गल राशी आहे. धर्म अधर्म आणि आकाश प्रत्येकी एक द्रव्य आहे आणि कालाणू हे असंख्यात आहेत. अशा प्रकारे हे सर्व द्रव्य समूह, एवढी याची व्याप्ती पहिल्यांदा लक्षात घ्यायची. आणि त्यांच्या पर्यायी, आता त्यांच्या पर्यायी म्हटल्या जर अनादी कालापासून अनंत काल पर्यंत होणाऱ्या त्यांच्या पर्यायी, ह्या अशा द्रव्यांनी मर्यादित असल्याने त्या पर्यायांची स्वरूपलक्षी क्रमाने प्रकाशित होते. त्या पर्यायी स्वरूपलक्षी क्रमाने, याचा अर्थ पर्यायी ह्या द्रव्यामध्ये क्रमाक्रमाने होणार आहे. एका समयामध्ये एकच पर्याय अस्तित्वात असणार आहे. द्रव्य हे क्रमपूर्वक प्रगट होणार आहे, क्रमपूर्वक त्याच्यामध्ये पर्यायी होणार आहे. म्हणजे त्या द्रव्यामध्ये क्रमपूर्वकच पर्यायी त्या ठिकाणी होणार आहे. एक पर्याय संपल्यानंतरच दुसरी पर्याय होणार आहे. जसं आम्ही उदाहरण घेतलं की मनुष्य आहे, तर मनुष्याची जी मनुष्य पर्याय आहे ती नष्ट झाल्यानंतर त्याची दुसरी पर्याय उत्पन्न होणार आहे. साधं पुद्गलाचं जर उदाहरण घेतलं तर आंब्याचं उदाहरण समजा आपण घेतलं तर आंबा हिरवा आहे प्रथमतः, हिरवी पर्याय संपल्यानंतर त्याची पिवळी पर्याय होणार आहे. म्हणजे एका समयात त्याची एकच पर्याय त्या ठिकाणी एका गुणाची असणार आहे. पर्यायींमध्ये निरंतर क्रम आहे, गुण मात्र अक्रम आहे. तर गुणांनाही जाणतं, अक्रम असतानाही जाणतं, आणि पर्यायी क्रमपूर्वक आहे यांना देखील त्यांचं ज्ञान जाणतं. असं हे आहे. आणि असं हे सद्भूतपणा आणि असद्भूतपणा, ज्या वर्तमानकालीन पर्यायी आहे ह्या तर सद्भूत आहे, विद्यमान आहे. पण ज्या भूतकालीन पर्यायी होऊन गेल्या किंवा भविष्यकालीत होणाऱ्या पर्यायी आहे, ह्या सगळ्या पर्यायी असद्भूत पर्याय, अविद्यमान पर्याय आहेत. आणि असं असतानाही जेवढे ते सगळे पर्याय होणार आहे ते सर्व पर्याय
वर्तमान पर्यायाप्रमाणे अत्यंत संकर असतानाही विशेष लक्षण निर्णित होईल अशा प्रकारे ज्ञान महालामध्ये स्थैर्याला प्राप्त होतात. जरी त्या ठिकाणी त्या पर्यायी एकानंतर एक क्रमाने होणार आहे, तरी देखील त्यांच्या ज्ञानामध्ये ते वर्तमान कालवत त्या ठिकाणी झळकलेले आहे आणि संकर न होता, म्हणजे त्या पर्यायी एकमेक झालेल्या नाही. प्रत्येकाची पर्याय त्यांनी वेगवेगळी अशाच प्रकारची जाणलेली आहे. गोळा बेरीज रूपाने एकमेक पर्याय त्यांनी जाणलेली नाही, संकर रूप केलेली नाही. म्हणजे याची पर्याय त्याच्यामध्ये न मिसळता वेगवेगळी अशी त्यांनी जाणलेली आहे आणि विशेष लक्षणांनी निर्णित आहे. प्रत्येकाचं लक्षण काय आहे, प्रत्येकाचे गुण काय आहे, प्रत्येक द्रव्याच्या पर्यायी कोणते आहे, हे पृथक पृथक रीतीने योग्य रीतीने त्यांच्या ज्ञानामध्ये प्राप्त झालेले आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की अशा त्या त्यांच्या ज्ञान महालामध्ये स्थैर्याला प्राप्त झालेले आहे. म्हणजे त्यांच्या ज्ञानामध्ये त्या प्रतिबिंबित होतात आहे, त्यांना त्यांचं ज्ञान होत आहे. आणि परमार्थतः यात अयुक्त काही नाही. आणि असं होणं याच्यामध्ये काही खोटेपणा आहे, अतिशयोक्ती आहे असं देखील नाही. असं असणं संभवनीयच आहे किंवा असंच असायला पाहिजे, कारण हे प्रत्यक्षाला अनुसरून आहे. कारण आम्ही प्रत्यक्षानेही हे सांगू शकतो की अनेक गोष्टी बालपणीच्या आम्ही आज अनुभवू शकतो, सांगू शकतो. जरी त्या पर्यायी नष्ट झालेल्या आहे आमच्या, तरी देखील आम्ही त्या पर्यायींना सांगता येऊ शकतं. आमच्या त्या ज्ञानाचा विषय बनतात, आमच्या त्या ज्ञानामध्ये त्यांचे आकार देखील झळकतात. किंवा भविष्यकालीन एखाद्या काही घटना घडणार आहेत, त्या देखील आम्ही अनुमानाच्या आधारे, आगमाच्या आधारे प्रतिपादित करू शकतो. ज्याप्रमाणे तीर्थंकरांच्या कथा भविष्यकालीन, आता जसे शैणिक राजाचा जीव महापद्म नावाचे प्रथम तीर्थंकर होणार आहे, तर भावी तीर्थंकर म्हणत असताना आम्हाला त्या शैणिकाची भावी पर्याय देखील आणि आत्ताची वर्तमान नरकातली पर्याय, शैणिकाची पर्याय भूत पर्याय झाली, वर्तमान नरकामधली पर्याय आणि भविष्यकालीत होणारी तीर्थंकर पर्याय, ही आमच्या ज्ञानाचा विषय आज वर्तमान कालात बनू शकते. भलाई त्यांची ती पर्याय भविष्यकालात उत्पन्न होणार आहे, पण आम्ही मात्र आजही आमच्या अल्पज्ञानाने ती वर्तमान कालात तशा प्रकारची घटना आम्ही अनुभवली, जाणलेली आहे. आणि म्हणून ते अनुसरणीय आहे, कारण हे प्रत्यक्षाला अनुसरून आहे. वर्तमानकालीन पर्यायाप्रमाणे अतीत किंवा अनागत पर्यायांचे चिंतन करणाऱ्या छद्मस्थांना सुद्धा भूत आणि भावी पर्यायांचा आकार ज्ञानाश्रित आहे असं दिसून येतं. पहिली गोष्ट त्यांनी सांगितली की भविष्य काळातल्याही काही पर्यायींना मतिश्रुत ज्ञानाने जाणता येतं. अवधी ज्ञानाच्या माध्यमातून किंवा मनपर्याय ज्ञानाच्या माध्यमातून देखील अनेक भावी भवांचं ज्ञान वर्तमानामध्ये होऊ शकतं, किंवा भूतकालातील घटनांचंही ज्ञान या अल्पज्ञानाने जिथे संभवनीय आहे, तिथे तर केवळ ज्ञानाने संभवनीय असणारच आहे. म्हणून ही पहिल्यांदा गोष्ट सिद्ध केली. दुसरं, जाणण रूप उपयोग हा चित्रपटाप्रमाणे आहे. या ठिकाणी एक आचार्यांनी पहा किती प्राचीन काळी 2000 वर्ष आधी चित्रपट स्थानीय ज्ञान पर्यायीला उपमा. जसं चित्रपटामध्ये फ्लॅशबॅक दाखविल्या जातो आणि आम्ही चित्रपट बघत असताना बरोबर समजतो की अरे ही घटना भूतकाळात होऊन गेलेली आहे, किंवा कधी कधी पुढची घटना देखील दाखविली जाते की ही भविष्यकाळात घडणार आहे, आणि आम्ही त्याचा बरोबर सिक्वेन्स लावून वर्तमानात काय आहे, फ्लॅशबॅक मध्ये काय चित्रपटाची कथा सुरू आहे आणि भावी परिणाम कसा होणार, हे सगळं वर्तमानामध्ये एका समयामध्ये
अनुभवतो. आणि ही उपमा चित्रपटाची आचरणी 2000 वर्ष प्राचीन अशा ग्रंथांमध्ये दिलेली आहे. हे त्यांच्या बुद्धीचं आम्हाला कौतुक वाटण्यासारखं, किंवा त्यांनी कशा प्रकारे त्या ठिकाणी गहन अभ्यास केला हा आम्हाला लक्षात येतो. म्हणून जाणन क्रिया जी आहे ही चित्रपटाप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे चित्रपटामध्ये अतीत, अनागत आणि विद्यमान वस्तूंचे चित्रकार साक्षात एका समयामध्ये चित्रांकित करतो, त्याचप्रमाणे सर्व त्रिकाली ज्ञेय हे ज्ञानोपयोगाच्या पटावर अंकित होतात. म्हणून चित्रपटाची उपमा देऊन त्यांनी ही गोष्ट सिद्ध केली की चित्रपटामध्ये आम्ही वर्तमान काळात ती बघत असताना सगळ्या पर्यायींना जसं जाणतो, त्याप्रमाणे केवल ज्ञानी देखील आपल्या सर्व पर्यायींना त्या ठिकाणी जाणतात. आणि तिसरं, हे सर्व ज्ञेयाकार वर्तमानकाली असण्यात विरोध नाही. ज्याप्रमाणे विनष्ट झालेल्या म्हणजे भूतकालीन आणि अनुत्पन्न वस्तू म्हणजे भावीकालीन चित्रांचे आकार चित्रामध्ये वर्तमानातच असतात. जसं आम्ही आता उदाहरण बघितलं की कोणी प्रथम तीर्थंकर भावी तीर्थंकरांचं आज चित्र रेखलं, किंवा अनेक ठिकाणी आज त्यांच्या मूर्ती स्थापित केल्या गेलेल्या आहे. भावी 24 देखील स्थापित केल्या गेलेली आहे. भावी 24 आज झालेली नाही, ती भविष्य काळामध्ये होणार आहे. अजूनही श्रेणिकाचा जीव जो आहे हे नरकामध्ये आहे आणि नंतर ते उत्सर्पिणीच्या 3ऱ्या काळामध्ये तीर्थंकर म्हणून जन्माला येणार आहे. पण त्यांना भावी तीर्थंकर असतानाही, म्हणजे ती अनुत्पन्न वस्तू आहे आज आमच्यासाठी, तरी देखील त्या प्रतिमेमध्ये त्यांचं तिथे स्थान निर्धारित केल्या गेलेलं आहे की असे हे होणार आहे. म्हणजे आम्ही त्यांना भावी काळात असलं तरी वर्तमान काळातच त्यांना नमस्कार केलेला आहे. म्हणून ते सगळे आकार, चित्रांचे आकार वर्तमानातच आम्हाला दिसतात आहे. वर्तमानातच आम्ही तीर्थंकरांना प्रणाम केलेला आहे. याप्रमाणे अतीत आणि अनागत पर्यायांचे ज्ञेयाकार देखील ज्ञानामध्ये वर्तमानातच आहे. केवली भगवान परद्रव्यांना परिचित्ती ज्ञान मात्र रूपाने जाणतात. आणि केवली भगवंतांचं ज्ञान कसं आहे, सर्व स्व पराला जाणत असताना पराला जाणतात, पण पराला जाणत असताना मी परद्रव्य रूप आहे असा भाव त्यांचा असत नाही. तर मी परद्रव्याला जाणतो आहे, पण ते परपदार्थ माझ्यापासून पृथक आहे आणि मी स्वस्वरूप मात्र आहे. स्वतःशीच मी तन्मय आहे आणि त्याला तन्मय रूपाने जाणतात. पराला अतन्मय रूपाने जाणतात आणि स्व आत्मतत्वाला मात्र तन्मय रूपाने ते जाणत आहे, हा भाव. आणि म्हणून ज्याप्रमाणे होऊन गेलेल्या रामचंद्रादी व्यक्तींचे किंवा वस्तूंचे पूर्वी भूतकालामध्ये जे काही 63 शलाका पुरुष होऊन गेले, यांचं चरित्र आपण वाचतो. तीर्थंकरांचं आम्ही चरित्र वाचतो, महापुराण, उत्तर पुराण, पद्मपुराण रूपाणी, आणि त्यांचं डिक्टोच्या डिक्टो वर्णन वाचून आमच्या समोर साक्षात ते सर्व चित्रपटाप्रमाणे, चलचित्रपटाप्रमाणे त्या सगळ्या गोष्टी सरकून जातात. आम्हाला त्या दृग्गोचर झाल्यासारख्या वाटतात, किंवा भूतकाळात आहे परंतु प्रत्यक्षवत आजच त्या घडत आहे, अशा प्रकारे आम्ही त्यांच्याशी तन्मयतेने त्या गोष्टी वाचतो. म्हणून त्या व्यक्तींचे किंवा वस्तूंचे आणि अद्यापी न झालेल्या म्हणजे भावी काळामध्ये, म्हणजेच अनुदित भावी तीर्थंकरादिकांचे चित्ररूप आकार चित्रांच्या भूमिकेमध्ये स्पष्ट वर्तमानाप्रमाणे रेखाटलेले असतात. आणि द्रव्याचे भूत आणि भावी पर्यायांचे आकारही
वर्तमानाप्रमाणे उपयोगाच्या भूमिकेमध्ये प्रतिभासित होतात. जसे भूत भविष्यकालीन वस्तूंचे चित्रकार साक्षात वर्तमानामध्ये असण्यात विरोध नाही, तसे सर्व भूत आणि भावी पर्यायांचे ज्ञेयाकार वर्तमानामध्ये असण्यात विरोध नाही. म्हणजे ज्ञानामध्ये तर सर्व पर्यायी एका समयामध्ये ज्ञात होतात, त्यांचे ज्ञेयाकार एका समयात केवळ ज्ञान पर्याय स्पष्ट रीतीने जाणू शकतो. येथे आवर्जून हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की भूत, भावी आणि वर्तमान पर्याय युगपद विद्यमान आहे का, असा जर कोणी प्रश्न विचारला तर त्या युगपद विद्यमान नाहीत, कारण त्या क्रमपूर्वक होणार आहे, एकानंतर एक होणार आहे. वर्तमान पर्याय आज आहे तर भावी पर्याय अजून उत्पन्न व्हायची आहे, ती भविष्य कालात उत्पन्न होणार आहे. पर्यायींचा हा असा क्रम निश्चितपणे ठरलेला आहे. पर्यायीतून पर्यायीचा जन्म होत नाही, पर्याय नष्ट होणार आणि नवीन पर्याय उत्पन्न होणार, परंतु एका समयामध्ये एकच पर्याय विद्यमान असणार आहे. म्हणून भावी पर्याय किंवा भूतकालीन पर्याय आज विद्यमान नाही, यांच्या एकत्र असण्यामध्ये विरोध आहे, परंतु ते ज्ञेयाकार ज्ञानामध्ये मात्र युगपत जाणण्यात विरोध नाही. युगपत तर ते जाणू शकतात. भूतकाळातल्या पर्यायी आणि भविष्यकालीन आणि वर्तमान पर्यायी यांना युगपत जाणण्यामध्ये विरोध नाही, पण असण्यामध्ये मात्र विरोध आहे. त्या युगपत अस्तित्वात नाही, पण युगपत जाणण्यामध्ये मात्र विरोध नाही. ही गोष्ट या गाथेच्या अनुषंगाने आपल्याला लक्षात घ्यायची आहे. आणि या गाथेचं स्पष्टीकरण बघत असताना आपण बघू शकतो की ज्ञान हे चित्रपटाप्रमाणे म्हटले आहे. ज्याप्रमाणे चित्रामध्ये अतीत, अनागत आणि वर्तमान कालाच्या वस्तूंच्या रेखाटनाचे आकार एका क्षणात भासित होतात, त्याप्रमाणे या ज्ञानरूपी भिंतीवर किंवा महालात अतीत, अनागत आणि वर्तमानकालीन पर्यायांचे ज्ञेय म्हणजेच आकार एका क्षणामध्ये भासित होतात. सर्व ज्ञेयांच्या आकारांचा तात्कालिकपणा विरोधी नाही. ज्याप्रमाणे नष्ट आणि अनुत्पन्न, नष्ट याचा अर्थ भूतकालीन आणि अनुत्पन्न याचा अर्थ भविष्यकालीन वस्तूंच्या रेखाटनांचे आकार वर्तमान काळातीलच आहे, त्याप्रमाणे अतीत आणि अनागत पर्यायांचे ज्ञेयाचे आकार वर्तमानातच आहे. केवल ज्ञान संपूर्ण द्रव्यांच्या तिन्ही काळांच्या पर्यायींना एका समयात जाणतात. आणि येथे असा प्रश्न उपस्थित राहू शकतो की नष्ट आणि अनुत्पन्न पर्यायांना वर्तमान काळ कसं जाणू शकतं? तर याचं समाधान आचार्यांनी स्वयं केलेलं आहे की अल्पज्ञ जीवांचं ज्ञान सुद्धा नष्ट आणि अनुत्पन्न वस्तूंचं चिंतन करू शकतं, अनुमानाद्वारा जाणू शकतं. मग पूर्ण ज्ञान हे नष्ट आणि अनुत्पन्न पर्यायींना का जाणू शकणार नाही? अर्थात केवल ज्ञान या सर्वांना युगपद जाणण्याला समर्थ आहे. ही गोष्ट या गाथेच्या अनुषंगाने स्पष्ट केलेली आहे. आणि उद्याला परत यावर थोडी विशेष चर्चा बघून आपण पुढची गाथा बघूया. आज आपण याच ठिकाणी थांबूया. जिनवाणी के ज्ञान से सूझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.